पाककलामध्ये आज आपण बनवतोय मस्त चमचमीत पुरी भाजी. तर त्यासाठी आता इथे मी 2 चमचे गूळ घेतलेला आहे. त्यामध्ये पाणी घालून तो विरघळवून घ्यायचा आहे. आता एका पसरट भांड्यामध्ये 2 वाट्या कणिक घेतले, 1 चमचा मीठ घेतलेला आहे आणि जे गुळाचं पाणी आहे त्यामध्ये हे पीठ मी भिजवून घेणार आहे. पुरीमध्ये ना मी नेहमी थोडा तरी गूळ ॲड करते, त्याने पुरीला खूप छान चव येते. आता रोजच्या पोळीला आपण जसं कणिक भिजवतो त्याच्यापेक्षा थोडं घट्टसर इथे हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. वरनं थोडं साधंसं पाणी लागलं तर आपण घेऊ शकतो आणि हा घट्टसर गोळा इथे तयार करून घेतलाय. 15 ते 20 मिनिटं साईडला ठेवूया मुरण्यासाठी. तोपर्यंत बटाट्याची भाजी करून घेऊया. तर इथे बटाटे मी उकडवून घेतले, त्याच्या अशा फोडी करून घेतल्यात. आता एका कढईमध्ये 2 चमचे तेल घेतले. तेल तापलं की 1 चमचा मोहरी, मोहरी तडतडली की 1 चमचा जिरं, जिरं फुललं की कढीपत्ता आणि मिरच्या घालायच्या आहेत आणि जाडसर कांदा इथे मी एक मोठा कट करून घेतलेला आहे. तो गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे. आता यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे. मिनिटभरासाठी परतवून अर्धा चमचा हळद इथे मी आता घालते. ती देखील 1 मिनिटभर आपल्याला परतवून घ्यायची आहे आणि इथे आता मी 1 चमचा पाणी घातलेलं आहे. 1-2 मिनिटांसाठी परतवून घ्यायचं आणि जे आपले उकडलेले बटाटे आहेत ते यामध्ये घालून घ्यायचे. आता इथे बटाटे शिजलेले आहेत त्यामुळे फार काही शिजवण्याची गरज नाही आहे. चवीनुसार मीठ घातलंय आणि आता फक्त 3 ते 4 मिनिटांसाठी इथे दणदणीत अशी वाफ द्यायची आपण. तर इथे झाकण ठेवून मस्त वाफ दिलेली आहे मी. भरपूर सारी कोथिंबीर घालून इथे मस्त चमचमीत अशी ही बटाट्याची भाजी आपली तयार झालेली आहे. दुसरीकडे पीठ देखील आपलं छान मुरलं गेलंय. फक्त 2 मिनिटांसाठी इथे पीठ मी मळून घेतलेलं आहे आणि एक मोठासर गोळा यातला काढून घ्यायचा आहे आणि रोजची आपण जशी पोळी लाटतो त्याच पद्धतीने याची पोळी लाटून घ्यायची आहे. पण फार पातळही नाही आणि अगदी जाडही ठेवायची नाहीये. मीडियम अशी पोळी आपण लाटून घेणार आहोत आणि एखादी धारदार वाटी किंवा डबा घ्यायचा किंवा डब्याचं झाकण घ्यायचं आणि त्याने ह्या पुऱ्या आपण कट करून घेणार आहोत. तर इथे अशा प्रकारे ह्या सगळ्या पुऱ्या इथे मी कट करून घेतलेल्या आहेत. दुसरी पोळी देखील त्याच पद्धतीने लाटून घेऊन कट करून घ्यायची. तर आता तळायला घेऊयात आपण. तर कढईमध्ये तेल घेतलंय. तेल तापलं की यामध्ये आपण पुरी सोडायची आहे आणि हलक्या हाताने वरनं दाब द्यायचा आहे. दाब दिला की मस्त पुरी फुगून वर येते आणि मस्त टमटमीत अशा ह्या पुऱ्या आपल्या फुगल्या जातात. नेहमी पुरीसाठी मी ना म्हणजे कोणत्याही तळणीच्या पदार्थासाठी मी तेल कमीच घेते. कारण उरलेलं तेल ना फेकून द्यावं लागतं. जर का त्याच दिवसाच्या स्वयंपाकासाठी आपण वापरलं तर चालेल, पण 2-3 दिवस ठेवून हे तेल वापरू नका. नाहीतर कमी तेलाचा वापर करा. याचा डिटेल व्हिडिओ माझी पाककला या माझ्या चॅनलवर आहे. आवर्जून पहा. तर इथे आता सगळ्या माझ्या पुऱ्या मस्त टमटमीत अशा फुगल्या गेल्यात आणि तळून देखील झालेल्या आहेत. तर इथे पुऱ्या देखील माझ्या तयार आहेत आणि बटाट्याची भाजी सुद्धा तयार आहे आणि मस्त चमचमीत अशी ही पुरी भाजी आपली तयार आहे. नक्की करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक आणि शेअर करा. त्याचबरोबर प्लीज सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.